मी काय म्हणते, हॉटेलात ढाब्यावर कितीही चमचमीत जेवण जेवा, किती कॉन्टिनेंटल फूड खा, कितीही वेगळं 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 क्युझिन तुम्ही एक्सप्लोअर करा, पण तुम्हाला सांगते, आठवड्यातून एकदा हा पदार्थ खाल्ल्याशिवाय ना मनाला, जीवाला चैन पडत नाही आणि समाधान तर अजिबातच मिळत नाही. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज की नाही मस्त फक्कड बेत आहे. आठवड्यातून एकदा तर आमच्याकडे होतो आणि मुख्य म्हणजे हा एक बेत आहे ना, हा घरामध्ये सगळ्यांच्या आवडीचा आहे. सरसकट सगळे आवडीने खातात हा बेत. आपण करणार आहोत आंबट गोड अशी चिंचगुळाची आमटी, ब्राह्मणी पद्धतीची. त्याचसोबत मस्त गरमागरम वाफाळता भात आणि कुकरमध्येच एकाच कुकरमध्ये डाळ भात शिजवून त्याचपासून आमटी पण करणार आहोत. आणि एक छान सिक्रेट टीप आहे, ती देखील बघणार आहोत. तर करायचं काय, तूर डाळ घेऊयात. एक साधारण 4 चमचे तूर डाळ पुरेशी आहे. आणि तांदूळही घेते. इथे हा माझ्याकडे सुरती कोलम आहे. छान फुलतो हा तांदूळ आणि भातही याचा खायला खूप मजा येते. चला, आता हे सगळं वेगळं वेगळं स्वच्छ धुवून घेऊयात. सगळ्यात आधी डाळ 3 ते 4 वेळा तरी धुवून घ्यायची. आणि आता तांदूळ. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. सुरती कोलमला पाणी थोडं जास्त लागतं, त्यामुळे भात बुडेल. म्हणजे तांदूळाच्या वर अर्धा इंच तरी पाणी ठेवते. आणि डाळीसाठी पण थोडं जास्तच पाणी ठेवायचं, म्हणजे ते शिजते व्यवस्थित. चला, आता डाळीमध्ये हळद आणि थोडंसं हिंग घालायचं, म्हणजे आपल्या वरणाला रंग छान येतो. आणि तांदूळ म्हणजे भात शिजवताना पण मी मीठ घालते. काही जण नाही घालत, पण आम्ही घालतो. चवीपुरतं मीठ. हे छान मिसळून घ्यायचं. आता माझा हा रोजच्या वापरातला इटुकला पिटुकला कुकर आहे. त्यामध्ये पाणी, खाली जाळी ठेवायची, म्हणजे काय होतं ना, खालचं वर असं ओतू जात नाही. त्याच्यावर हा डाळीचा डबा, डाळ कायम खाली ठेवायची म्हणजे ती शिजते पटकन. भाताचा डबा. आता ही आहे ना माझी सिक्रेट टीप आहे. चिंचगुळाची आमटी, त्याला चिंचेचा कोळ लागतो. तुम्ही एकतर सेपरेट वाटीत तो भिजत घालू शकता, त्याला अर्धा पाऊण तास लागतो. पण मी काय म्हणते, हे वरण भात लावतोस तर मी वर एखादी छोटी वाटी किंवा कधी कधी डिश ठेवते, त्यावर अशी चिंच ठेवते आणि पाणी घालते. हे बघा, एक 2-3 चिंचेचे बुटूक आहे, स्वच्छ धुवून घेतलंय. यावर पाणी, म्हणजे आपलं आहे ना याच्यासोबत कोळही तयार होईल. आहे की नाही आयडिया? झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, मध्यम आचेवर 4 शिट्ट्या काढून घेतल्या. वा, बघा चिंच छान शिजली. वा वा वा. भातही छान झाला. आणि इथे बघा डाळ ही आपली छान शिजली. आता भात जेवणापुरता गरम गरम राहायला पाहिजे, म्हणून असाच मी कुकरमध्ये ठेवते, झाकण लावून ठेवते, म्हणजे त्याची वाफ जात नाही. बघा, म्हणजे चिंचेचा कोळही तयार होतो 2-4 शिट्ट्यांमध्ये. डाळ भातही शिजतं आणि चिंचही शिजते. आता ही डाळ छान घोटून घ्यायची. हे बघा, छान एकसंध करा, एकजीव झाली पाहिजे बघा. चला, आमटी फोडणी घालूयात. तर चिंचेचा कोळ इथे छान व्यवस्थित हाताने चुरून घेतलाय, म्हणजे त्यातला जो गर आहे तो बाहेर येतो. कढईमध्ये 1 पळीभर तेल गरम केलं. सगळ्यात आधी फोडणी करता मोहरी. मोहरी छान तडतडली, याचा अर्थ आपला फोडणी खमंग बसली. आता यामध्ये जिरं, थोडेसे मेथीचे दाणे, हिरवी मिरची, किसलेलं आलं, हिंग, कढीपत्ता. आता गॅस बंद करते. हे मिसळून घेऊया. मेथ्या आणि त्याचसोबत आलं आवर्जून घाला, त्याचा स्वाद जो उतरतो ना आमटीत, तो बहारदार उतरतो. आणि गॅस बंद केलेला आहे. काय होतं, यामध्ये आपण सुका मसाला घालणार आहोत, तो करपू नये म्हणून गॅस बंद करायचा. आपलाच मधुराज रेसिपीचा गोडा मसाला घालावं. मस्त चमचाभर हा मसाला. काय सुवास दरवळतो या मसाल्याचं तुम्हाला सांगते. थोडीशी धणेपूड, लाल तिखट,
कोथिंबीर, ओल्या नारळाचं खव. आता गॅस सुरू करायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊयात. बघा काय फोडणी बहारदार झाली आहे. वा वा वा. हे आपले मसाले ना तुम्ही madhurasrecipe.club.com या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता. काय बहारदार सुवास तरवळलाय तुम्हाला सांगते. आता या फोडणी गरम गरम फोडणी ना डाळ घालायची गडबड नाही करायची. आपल्याला एक संध आमटी करायची. डाळ एका बाजूला पाणी एका बाजूला असं नाही. म्हणून यामध्ये सगळ्यात आधी पाणी घालूयात, गरम पाणी मिसळून घेऊया. पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती चवदारच लागली पाहिजे असं हे दिसतंय बघा. हे असं पाणी जरी प्यायलात ना तुम्ही त्याच्यामध्ये चिंच कोळ घालून तरी ते बहारदारच लागणार. या आधनामध्ये आता घालूयात चिंचेचा कोळ. गाळून घाला, हाताने चुरून घातला तरी काही हरकत नाही. आणि गूळ, त्याचसोबत चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं. या आधनाला एक दणकून उकळी काढूयात. बघा काय दिसतंय, सुवासही कमाला दरवळतोय. आता हे वरण जे आपण शिजवून घेतलंय हे यामध्ये घालूयात. मिसळून घ्यायचं आणि आणखी एक 5 मिनिटं शिजवून घ्यायची. जितकी छान ही आमटी उकळते ना तितकी छान तिला चव येते. आणि जितकं ती रस म्हणजे एकदम पातळ असते तितकी ती चवीला बहारदार लागते. आमटीचा सुवास परफेक्ट दरवळतोय तुम्हाला सांगते. आंबट गोड तिखट चवीची ही आमटी भातावर तर तुम्ही खास, नो डाऊट अबाउट इट. पण वाटीमध्ये घ्यायची, ओरपून ओरपून प्यायची. इतकी म्हणजे त्याची मजाच वेगळी. ही आमटी प्यायची मजाच वेगळी आहे. वा वा. रेसिपी आवडली तर जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.